हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 2 डिसेंबर वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे देव दीपावली। मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला देव दीपावली साजरी केली जाते। तर आज मार्गशीर्ष मासारंभ होत असून देव दीपावली साजरी केली जाईल। आजपासून मार्तंड भैरव षडरात्र उत्सवाला सुद्धा सुरुवात होत आहे आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी या दिवशी श्री विष्णू हे झोपेतून जागे होतात आणि चातुर्मासा संपत असतो। चातुर्मास संपल्यानंतर सर्व देवतांचे नामस्मरण व्हावे या हेतूने मार्गशीर्ष महिन्याच्या प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते। देव दीपावलीच्या दिवशी देवघरामध्ये तेलाचे तुपाचे दिवे लावण्याची पद्धत आहे आणि देवघरातील देवांची मनोभावे या दिवशी पूजा केली जाते। तर या दिवशी सर्व देवतांसाठी आपल्या पद्धतीनुसार परंपरेनुसार नैवेद्य सुद्धा केला जातो आणि या देव दिवाळीच्या दिवशी रात्री सर्व देवी देवता भगवान शिवासह वाराणसी येथे येतात आणि दिवे लावून हा देव दीपावली उत्सव साजरा करत असतात। देव दीपावली हा जो दिवस आहे तर या दिवशी लक्ष्मी पूजन केले जाते। ज्यांना दिवाळीच्या दिवशी काही कारणामुळे लक्ष्मी पूजन करता आले नाही तर असे लोक या देव दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन करत असतात। देव दीपावलीची जी रात्र असते तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती येत असते। आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात ती वास करत असते आणि त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये सगळीकडे दिवे हे लावले जातात। ज्या प्रकारे आपण दिवाळी हा सण दिवे लावून साजरा करत असतो अगदी त्याचप्रमाणे या दिवशी सुद्धा दिवे लावून लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी प्रार्थना केली जाते आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा आपल्या घरामध्ये केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। आज देव दीपावलीच्या दिवशी फक्त तुम्हाला संध्याकाळी इथे असा एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावल्यामुळे घरात चोहोबाजूनी पैसा येऊ लागेल, आयुष्याचं सोनं होऊन 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे। आजची जी रात्र आहे तर ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची आहे, कारण या दिवशी रात्री सर्व देवी देवता वाराणसी येथे येऊन दिवे लावून देव दीपावली हा उत्सव साजरा करत असतात आणि त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये अवश्य लावायचा आहे। संध्याकाळी तुम्ही 6 नंतर ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर तो लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे, कारण ही जी वेळ असते तर ती तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते। माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणूनच आपण या वेळेमध्ये आपल्या देवघरामध्ये दिवा लावत असतो, तुळशीजवळ दिवा लावत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय सुद्धा या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता तुम्हाला जर 9:30 पर्यंत हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही हा उपाय 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता। दिवा हा ज्ञानाचं आणि प्रकाशाचं आणि त्यागाचं प्रतीक मानलं जातं। दिवा लावल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते, सोबतच घरातील दारिद्र्य गरिबी ही सुद्धा दूर होते आणि हा दिवा देखील आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी आपल्याला लावायचा आहे। बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरामध्ये भरपूर कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, तरी सुद्धा घरामध्ये पैसा येत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करून सुद्धा पैसा आला तरी तो घरामध्ये टिकत नाही। कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातनं जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत असतो, म्हणजेच काय तर लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे पण आपल्याकडे ती स्थिर नाही आणि म्हणूनच लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी हा एक दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे। ज्या घरामध्ये आज हा एक दिवा लावला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि त्या घरामध्ये अखंड स्वरूपात ती वास करेल, त्यामुळे घरातील सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील। तर उपाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावून घ्यायचा आहे आणि तिसरा दिवा जो आहे तर तो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावून घ्यायचा आहे।
कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजामधनं लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, सकारात्मकता येत असते आणि त्यामुळे तिथे हा दिवा लावणं खूप महत्वाचं आहे। आता हे सगळे दिवे लावून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे। आता हा दिवा लावण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे। घेताना चांगली घ्या, तुटलेली खराब झालेली पणती अशी घेऊ नका। एक चांगली मातीची पणती घ्यायची आहे, त्यामध्ये तुम्हाला 4 वाती लावायच्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला 2 वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे। अशा तुम्हाला टोटल 4 वाती ज्या आहेत तर त्या एकत्रित करून तुम्हाला लावायच्या आहेत। आता 4 वाती तुम्हाला या दिव्यामध्ये लावायच्या आहेत। त्यानंतर दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला चण्याची डाळ जी असते तर ती, जिला आपण हरभऱ्याची डाळ म्हणतो, तर ती प्लेटमध्ये टाकायची आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। चण्याची जी डाळ आहे तर ती माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, त्यावरती हा दिवा ठेवल्यामुळे घरातलं दारिद्र्य दूर होतं। आता हा दिवा ठेवल्यानंतर तो दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे। दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे। अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। 2 अखंड लवंग ज्या असतात तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत। चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। यानंतर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। घरातली गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला तुम्हाला तो ठेवायचा आहे। उत्तर दिशेला या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही उत्तरेकडे तोंड करून हा दिवा ठेवू शकता किंवा लावू शकता। उत्तर दिशेला का, तर उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची आणि कुबेरांची दिशा मानली जाते आणि आपण देवदिवाळीच्या दिवशी साक्षात धनाची लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीची पूजा करत असतो। आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही त्याच दिशेने येत असते, धनसंपत्ती सुद्धा आपल्या घरामध्ये त्याच दिशेने येते आणि जर आजच्या दिवशी आपण या दिशेला दिवा लावला तर आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, पैसा हा कधी कमी पडत नाही। आपण जे कष्ट करतो तर त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते आणि आपले कष्ट हे कधीही वाया जात नाहीत। आता हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी तो रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील, याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे। अगदी जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पहाटेपर्यंत दिवा हा चालू ठेवला तरी सुद्धा चालेल, अतिशय उत्तम। आता दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा वापरायला तुम्ही घेऊ आणि दिव्याखाली जी आपण चणा डाळ ठेवलेली आहे तर ती तुम्हाला उचलायची आहे। त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ती डाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे। जर तुमच्या घरी गाय नसेल तर ही डाळ फक्त तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहे। तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर या देवदिवाळीच्या दिवशी सर्व देवी देवतांच्या सोबतच भगवान शिवशंकरांची सुद्धा पूजा केली जाते। या दिवशी त्यांची पूजा करण्याला खूप महत्त्व दिलं जातं, कारण आज सोमवार आहे। सोमवार हा भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा दिवस आहे। तर या दिवशी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे किंवा तेल घालायचं आहे। या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची मिळून एक जोडवात लावायची आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या बेलाच्या वृक्षाजवळ जायचं आहे आणि बेलाच्या झाडाजवळ हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला लावायचा आहे। हा दिवा लावताना सुद्धा तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे। उत्तर दिशेकडे तोंड करून हा दिवा लावल्यामुळे भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि त्यानंतर आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। तुमच्या मनामध्ये जर भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि तुम्ही कष्ट मेहनत करून सुद्धा तुमची जर इच्छा पूर्ण होत नसेल तर आजच्या दिवशी हा दिवा तिथे लावून मनातली इच्छा व्यक्त करा। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा, मनोकामना या पूर्ण होतील। आता फक्त दिवा लावला आणि लगेच इच्छा पूर्ण झाली असं नाही, पण तुम्ही इच्छा पूर्ण होण्यासाठी जे काही प्रयत्न करणार आहात तर त्या प्रयत्नांना 100% यश मिळेल। आता तुमच्या घराच्या जवळ जर बेलवृक्ष नसेल तर हा दिवा तुमच्या देवघरापाशी शिवलिंग जिथे असतं तिथे सुद्धा तुम्ही लावू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।